मित्रांनो नमस्कार. MPSCतून प्रशासकीय अधिकारी व्हायचं हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यामध्ये विशेषतः राज्यसेवेतनं पोस्ट काढायची आहे. सो आपण बघतो की अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांना अभ्यासाला जेव्हा सुरुवात करतात त्यावेळेला प्रत्येकाचं एक तयारीचं किंवा नियोजन जे असतं त्यामध्ये कुठले क्लास लावायची, कोणती पुस्तकं वाचायची, अभ्यास किती करायचा, या सगळ्यांवर चिंतन होतं. वेगवेगळे मार्गदर्शन आपण घेतो. परंतु ज्या वेळेला रिझल्ट येतात म्हणजे या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यातनं जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेऊन यश मिळवून बाहेर पडतात त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जेव्हा कळतं आणि दुसरा असा विद्यार्थी त्यांनी ही सगळी प्रोसेस केली आहे परंतु रिझल्ट नाही आला, तर यश कुणाला मिळतं? ज्याला MPSCची परीक्षा काय आहे हे समजतं, त्याचं जजमेंट येतं. सो MPSCची परीक्षा जर समजून घ्यायची आहे तर काय करावं लागेल? सो आपल्याला हे बघावं लागेल की MPSC कुठल्या माध्यमातून आपल्या संपर्कात येते. ते MPSC आपल्या दोनच प्रमुख माध्यमातून संपर्कात येते. एक म्हणजे सिलेबस आणि दुसरं म्हणजे या अगोदर MPSCने घेतलेले पेपर्स. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आत्तापर्यंत कुठलंही पुस्तक रिकमेंड केलेलं नाही आहे. सो हे दोनच माध्यमं आहेत की ज्यातून MPSCचं जजमेंट आपण घेऊ शकतो. आता आपण इतिहासाचं उदाहरण घेऊ. इतिहासामध्ये आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे 28 एप्रिलला, या परीक्षेची जर असं लिहिलं आहे भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. सो यातून काही जजमेंटच येत नाही की प्राचीनवर प्रश्न असतील का, की मध्ययुगीनवर प्रश्न असतील, की आधुनिक भारतावर, की समाजसुधारकांवर, की महाराष्ट्रावर. सो हे समजून घेण्यासाठी मित्रांनो दोन अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. एक म्हणजे सिलेबस व्यवस्थित आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि दुसरं म्हणजे आत्तापर्यंत आयोगानं जे पेपर घेतलेलं आहे त्याचं जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर या परीक्षेचं बऱ्यापैकी स्वरूप जे आहे ते आपल्या लक्षात येतं आणि काय परीक्षेला रिक्वायर्ड आहे, नेमकं मला काय वाचायचं. कारण इतिहास जर प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्राचा, समाजसुधारकांचा वाचतो म्हटलं तर या इतिहासालाच आपल्याला 6 महिने लागू शकतात. आता तर आपल्या हातात 3च महिने आहेत. सो म्हणून नवीन जर कोणी विद्यार्थी असेल त्यांना जर स्पर्धा परीक्षेच्या विशेषतः राज्यसेवा परीक्षेची तयारी चालू करायची असेल तर मी त्या विद्यार्थ्यांना असं सजेस्ट करेल की सिलेबस व्यवस्थित समजून घ्यावा. त्या सिलेबसमध्ये कोणते घटक अभ्यासायचे हे समजण्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसकडे जावं लागतं. आता यावरही उत्तर विद्यार्थी मित्रांचं असं आहे की सर याची विश्लेषणाची पुस्तकं अवेलेबल आहेत. पुस्तकं अवेलेबल असणं आणि आपण काही पेपर घेऊन त्याचं घटकनिहाय, उपघटकनिहाय जर विश्लेषण केलं तर त्यातून आपल्याला अधिक चांगला विषय आणि त्याचे घटक जे आहेत ते समजायला येतात. सो आपण आकार फाउंडेशनच्या माध्यमातून ही सिरीज आता चालू करतो आहे. यामध्ये राज्यसेवेचे पेपर 2013 पासून तर 2023 पर्यंत आहे, पण आपण आत्ता 23 पासून 19 पर्यंत 5 पेपर घेतो आहे. त्यानंतर पुढे जर विद्यार्थी मित्रांची मागणी राहिली तर त्याही पेपरचं विश्लेषण आपण घेऊ, त्यातले घटक समजून घेऊ आपण. ओके. आणि हा आपला यातला प्रयत्न असेल की आपल्याला काय अभ्यासायचं आहे, म्हणजे फोकस कशावर करायचा आहे, MPSCचा ट्रेंड कसा बदलतो आहे. तर आजच्या या सेशनमध्ये मित्रांनो आपण राज्यसेवेचा जो झालेला पूर्वपरीक्षेचा 2023चा पेपर आहे त्या झालेल्या पेपरचं, विशेषतः इतिहासाचा पेपर, याचं विश्लेषण जे आहे ते आपण बघणार आहोत. हे बघण्याआधी या पेपरचं जे घटकनिहाय वेटेज आहे ते थोडं मी आपल्या पुढे ठेवतो आणि मग शेवटी मी याला डिटेलमध्ये घेईल. आधुनिक भारताचा इतिहास हा पहिला जो घटक आहे म्हणजे टोटल MPSC राज्यसेवेचा जो पेपर झाला 2023चा, या पेपरमध्ये इतिहास या घटकाला 100 पैकी 15 प्रश्न विचारले गेले. ओके. सो या 15 प्रश्नाचं विभाजन असं आहे. आधुनिक भारताच्या इतिहासावर 1857चा उठाव ते 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपर्यंत एक प्रश्न आला आहे. आधुनिक भारताकडे वाटचाल, ज्यामध्ये शिक्षण आहे, आधुनिक शिक्षण म्हणू आपण, वृत्तपत्र आहे, प्रबोधन आहे, त्यावर एक प्रश्न आला आहे. संघटना आहेत वेगवेगळ्या, म्हणजे समाज सुधारणा चळवळीतल्या संघटना असतील किंवा शेतकरी संघटना असतील किंवा इतर कामगारांच्या संघटना असतील, त्यावर 3 प्रश्न विचारले गेलेले. म्हणजे मानवी संघटन, रिसोर्स मॅनेजमेंट याला किती महत्त्व आहे ही बाब इथे लक्षात येते. त्यानंतर प्रबोधन चळवळी ज्या आहेत
ज्यामध्ये वेगवेगळे समाज आहेत, सत्यशोधक समाज आहे, प्रार्थना समाज आहे, आर्य समाज आहेत, वेगवेगळे मिशन आहेत, विशेषतः महिला, बालक या सगळ्यांच्यासाठी केलेल्या चळवळी असतील, समाजसुधारक असतील, याला 3 प्रश्न दिलेले आहेत. आणि गांधी युगातल्या वेगवेगळ्या चळवळी आहेत, असहकार मोमेंट असेल, स्वराज्य पक्षाच्या दरम्यानच्या काही मोमेंट असतील, किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्स सविनय कायदेभंगाच्या दरम्यान झालेल्या घटना असतील, 1932चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये झालेला करार असेल, त्यावर 3 प्रश्न आहे. म्हणजे वेटेज आपल्याला इथे लक्षात येते. आणि यानंतर आत्ता या अलीकडे 2 वर्षामध्ये मोगल कालखंड, मोगल साम्राज्य म्हणजे मध्ययुगीन कालखंड आणि प्राचीन कालखंड याला सुद्धा वेटेज दिलं जात आहे. परंतु त्यातही अशा घटनांना फोकस केलं जातं आहे की ज्यातून मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडला आहे. मग एखादं साहित्य असेल, धर्मसुधारणा असतील, ओके, किंवा त्या काळात ज्या काही रिफॉर्म झाले, काही नाणे असतील किंवा इतर काही चरित्र असतील, यावर प्रश्न विचारले गेलेत. 2-2 प्रश्नांचं वेटेज याला देण्यात आलेलं आहे. म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासावर 13 प्रश्न, ओके, आणि 4 प्रश्न जे आहे 11 प्रश्न आणि 4 प्रश्न जे आहे प्राचीन आणि मध्ययुगीन, असे 15 प्रश्नांचं विभागणी जी आहे ही 2023 मध्ये झालेली आहे. सो आता हे ग्रुप एचा पेपर आहे ज्याचा आपण ॲनालिसिस, म्हणजे हे ॲनालिसिस तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहे, पण आपल्याला काय समजून घ्यायचं आहे ते जरा समजून घेऊ. सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न समजून घ्यायचे आहेत. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे हे 2 असे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे स्त्री मुक्ती असेल, स्त्री सबलीकरण असेल, या महाराष्ट्र आणि भारतातल्या स्त्रियांसाठी दिलेलं योगदानामध्ये ही 2 नावं MPSCच्या हिस्ट्रीमध्ये अनेक पेपरमध्ये यावर प्रश्न येतात, कारण योगदानच तेवढं मोठं आहे. रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने, रमाबाई असोसिएशन म्हणजे हे एक असोसिएशन आहे, अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी, म्हणजे त्यांना असोसिएशनला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलेलं होतं की आपलं जे कार्य चाललंय त्या कार्याला एक प्रॉपर दिशा असावी, त्यासाठी सल्लागार मंडळ नेमलेलं आहे. खालीलपैकी कोणाचा त्यामध्ये समावेश होता? आता याच्यामध्ये 4 व्यक्तिमत्व आहे. न्यायमूर्ती रानडे जे पंडिता रमाबाई यांच्या कार्याशी समकक्ष आहेत, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग हे 3ही व्यक्तिमत्व समकालीन आहे. बापूहरी शिंदे म्हणजे ताराबाई शिंदे यांच्या कुटुंबातील हे सदस्य, ओके, यांचा याच्याशी संबंध नाही. म्हणजे आता हा जो प्रश्न आहे यातलं पहिलं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हा प्रश्न कशामध्ये येतोय? समाज सुधारणा चळवळीमधला येतोय. ओके, त्यातल्या त्यात कशासाठी येतोय? हा स्त्री चळवळीशी संबंधित आहे, स्त्री सबलीकरणाशी संबंधित आहे. दुसरं याच्यामध्ये म्हणजे आता अगोदर कसं प्रार्थना समाज कोणी स्थापन केला असे जे ऑनलाईन क्वेश्चन विचारले जात होते, आता त्या स्थापनेमध्ये कोणी सहभाग घेतला, त्यामध्ये शिष्टमंडळ कोणतं होतं, हा जो बदललेला ट्रेंड आहे तो आपल्याला इथे लक्षात घ्यायचा. इथं विचारले की सल्लागार मंडळामध्ये कोण सदस्य होते, ओके, तर त्यापैकी हे 3 सदस्य होते, ज्याचं उत्तर 1, 2, 3 म्हणजे 4 नंबरचं आहे. आता यामध्ये आपल्याला अशा प्रश्नाला बघितल्यानंतर ॲनालिसिस काय करायचं आहे, तर पंडिता रमाबाई यांनी केलेल्या कार्याला पूर्ण व्यवस्थित आपल्याला अभ्यासायचं आहे आणि स्त्री सक्षमीकरणाच्या संदर्भात इतर ज्या काही चळवळी आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो पंडिता रमाबाई ज्या भारतामध्ये आल्या 11 मार्च 1889ला मुंबईला आल्यानंतर त्यांनी शारदा सदन जे आहे त्याची स्थापना केली. या शारदा सदनाचं एक वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. यातली जी पहिली मुलगी होती तिचं नाव होतं गोदूबाई. भविष्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताला म्हणजे स्त्रियांना सक्षम करणे, शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर स्वावलंबी करण्याचं जे सगळ्यात महत्त्वाचं काम कोणी केलं असेल तर महर्षी कर्वे यांनी केलं. महर्षी धोंडो केशव कर्वे ज्यांना भारतरत्न या पुरस्कारानेही पुढे सन्मानित करण्यात आलेले जे आपल्याला माहिती आहेच. सो या शारदा सदनच्या पहिल्या ज्या लाभार्थी म्हणू आपण, विधवा म्हणू, त्या होत्या गोदूबाई, ज्यांना पुढे आनंदीबाई असं म्हटलं गेलं. त्या गोदूबाई सोबत पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विवाह केला. ओके, आणि ज्या शारदा सदनचा हा उल्लेख आहे, म्हणजे आता बऱ्याचदा हे पुस्तक वाचलं ते पुस्तक वाचलं यातून हे प्रश्न येतील असं नाही, आपल्याला याच्याशी संबंधित काही पुस्तकांचाही रेफरन्स घ्यायचा आहे. सो बाया कर्वे यांचं जे माझं पुराण, माय स्टोरी
यामध्ये याचा संदर्भ आहे. सो शारदा सदनचं सल्लागार मंडळ कोण होतं? न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग आणि डॉक्टर भांडारकर. आता याच्याशिवाय आपल्याला त्यांची जी काय कामं आहे, आर्य महिला समाज, ज्या समाजाच्या माध्यमातून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं गेलं आहे. शारदा सदन 1889, ज्यामध्ये अनाथ विधवा स्त्रिया, अनाथ स्त्रिया यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था ही करण्यात आली. त्यानंतर मुक्ती सदन आहे, मुक्ती सदन आहे, यामध्ये विधवा स्त्रियांचं शिक्षण असेल, निवास असेल, भोजनाची व्यवस्था आहे. कृपा सदन अंध विद्यार्थ्यांसाठी, शाळा बातमी सदन अनाथ मुलांसाठी, सदानंद सदन हे अनाथ मुलांसाठी. अशा अनेक महत्त्वाच्या कामाला पंडिता रमाबाई यांनी प्रामुख्यानं प्राधान्य दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, त्या कालखंडामध्ये दुष्काळी परिस्थिती पडलेली होती. या परिस्थितीमध्ये लॉर्ड डफरीनचा म्हणजे 1885 ज्यावेळेला राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा हा कालखंड आहे, त्यावेळेला लेडी डफरीन यांना कन्व्हिन्स करून जे काही दुष्काळ पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी निधी फंड उभा करण्याच्यासाठी सुद्धा पंडिता रमाबाई यांनी पुढाकार घेतला आणि त्यातून जो निधी उभा झाला, त्या उभा झालेल्या निधीतनं अनेक दुष्काळ पीडितांना जी आहे ती मदत केल्या गेली. यांचं जे साहित्य आहे त्यातलं सगळ्यात गाजलेलं साहित्य आहे हाय कास्ट हिंदू वुमन, म्हणजे उच्चवर्णीय हिंदू समाजामध्ये सुद्धा स्त्रियांची जी अत्यंत म्हणजे दयनीय अशा पद्धतीची अवस्था होती, त्याचं चित्रण हायकास्ट हिंदू वुमन या पुस्तकाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे. यांच्या एकूण कार्याचा उल्लेख पुढे म्हणजे यांचा दखल घेऊन ब्रिटिश गव्हर्नमेंटने यांना कैसरे हिंद या उपाधीने सुद्धा सन्मानित केलेला आहे. सो स्त्रियांच्या मुक्तीच्या आद्य प्रवर्तक म्हणून पंडिता रमाबाईंकडे बघितलं जातं. सो मित्रांनो, आपल्याला या पहिल्या प्रश्नात हे जजमेंट घ्यायचं आहे की प्रश्न कशातनं आला आणि ज्या घटकावर आला त्याची डिटेल माहिती आपण अभ्यासली पाहिजे. ओके, आता तुम्ही नवीन जे मित्र अभ्यासाला सुरुवात करत आहे त्यांनी लगेच एवढे डिटेल जायची गरज नाही, पण तुम्ही किमान 15 प्रश्नाची विभागणी तरी करून घ्या. ज्यावेळेला तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की या घटकावर मला प्रश्न 2023ला प्रश्न आला होता, तर मी हा घटक व्यवस्थित अभ्यासला पाहिजे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1918 साली, 1918 म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातला प्रश्न आहे. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः हा जहाल कालखंडाचा विषय आहे. यावेळेला टिळक आहे, म्हणजे 1905 ते 1920 हा कालखंड आहे. गांधीजींची सुद्धा हिंदुस्थानामध्ये एंट्री झाली आहे. चला प्रश्न समजून घेऊ. 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन संघटनेवर असलेला प्रश्न आहे. स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? उपदेश म्हणजे सल्ला दिलाय. ओके, हा प्रश्न आहे. प्रश्न आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. प्रश्न कामगार संघटनेशी आहे, पीपल्स युनियनशी संबंधित आहे. तर आपल्याला जनरली 2 नावं प्रामुख्याने याच्यात, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे, भाई माधवराव वागल. सो लोखंडे यांचं नाव म्हटलं की कामगार संघटना आपल्याला वाटतं आणि मग लगेच त्याला आपण शूट करण्याची शक्यता असते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही नाव आपल्याला प्रकर्षानं कामगारांच्या संदर्भामध्ये जाणवतं, परंतु उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज परळला एक सभा असते आणि त्या सभेमध्ये असलेल्या कामगारांना संबोधित करताना ते म्हणतात की तुम्हाला तुमच्या मुलांना शिक्षण द्यावं लागेल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं लागेल, स्वावलंबी करावं लागेल आणि हे जर आपण केलं नाही तर आपल्याला आपल्या मुलांचा विकास, मुलाबाळांचा विकास करता येणार नाही. आणि म्हणून तिथे उपस्थित असलेल्या बाळासाहेब बोलेंनी लोकसंघ म्हणजे पीपल्स युनियन नावाचं हे जे संघटन आहे याची स्थापना केली. ओके, आता यांच्या जोडीला पुढे कधी प्रश्न असे पण येतात की बाबा बाळासाहेब जोडेंनी लोकसंघ म्हणजे पीपल्स युनियन ही जी संस्था आहे किंवा संघटना आहे कामगारांची जी स्थापन केली, त्यांच्या जोडीला कोण होतं? सो रामचंद्र विठ्ठल वेडेकर, परशुरामजी शिंदे, अशीही नावं आपण थोडी आपल्या वाचनामधनं व्यवस्थित ठेवली पाहिजे, जेणेकरून बऱ्याचदा अशा प्रश्नांच्या वेळेला जजमेंट घेऊन उत्तरांपर्यंत जाता येतं. आणि मग इथे परत समाज सुधारणेवर आलेला हा प्रश्न आहे. तर राजर्षी शाहू महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये संस्थानिकांमधला असा राजा की ज्यांनी राजगृह वंचित, उपेक्षित, गरजवंत, वंचितांच्या विकासासाठी
कल्याणासाठी उघडं केलं, सढळ हाताने मदत केली. अवघं आयुष्य राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक विकासासाठी दिलं, वंचितांच्या उपेक्षितांच्या विकासासाठी दिलं. सो राजर्षी शाहू महाराजांचं डिटेल आता हे संपूर्ण संकलन मी आपल्या ह्या आकार UPSC MPSC टेलिग्राम चॅनलला आपल्या माहितीसाठी टाकणार आहे, जेणेकरून बाकी पेपरचं जजमेंट ॲनालिसिस जे आहे या पद्धतीनं तुम्ही केलं पाहिजे. ओके, चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. तिसरा प्रश्न आहे ब्राह्मणेतर पत्रकारिता. ब्राह्मणेतर म्हणजे असा वर्ग जो ब्राह्मण वर्गाच्या वेगळा आहे. ओके, सो पत्रकारितेची मुहूर्तमेढ म्हणजे सुरुवात म्हणू आपण. ओके, रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील, बघा चिपळूणकर हे व्यक्तिमत्व आहे, मी सांगतो त्याच्याबद्दल, हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे केला. ओके, सो ब्राह्मणेतर म्हणजे आता हा 1800 म्हणजे ज्या वेळेला 1890च्या म्हणजे 60 ते 90च्या दरम्यानचा हा कालखंड आहे. सो ज्या कालखंडामध्ये महात्मा फुलेने मुख्यतः हे काम 1848-49 पासूनच सुरू झालं. स्त्री शिक्षणाचं असेल, बालहत्या प्रतिबंधक गृहाचं असेल, नाविकांचा संप घडवून आणणं असेल. ओके, सो ही सगळी कामं जी होती, एक जुनी ज्या काय परंपरा, रूढी परंपरा की जे असा समाजाला अज्ञानी आणि अंधारात ठेवायचं आणि त्या समाजानं वर्षानुवर्ष गुलाम करून ठेवायचं, ही जी व्यवस्था आपल्याकडे होती, या व्यवस्थेचे समर्थक असलेली त्या काळातली तात्कालीन, आताची नाही, या मंडळींना फुल्यांचं हे कार्य पटत नव्हतं. आणि म्हणून चिपळूणकर त्या काळातले म्हणजे एक भयंकर व्यक्तिमत्व होतं. अण्णाजी पंत म्हणू शकतो तुम्ही यांना. मग या व्यक्तिमत्वांनी महात्मा फुलेंवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना हे शूद्रांचे धर्मसंस्थापक असं म्हणून सुद्धा हिनवत असत. पुढे आपल्याला माहितीच आहे की स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी शेणगोटे असतील अनेक शिवाश्राप आणि अन्याय जो आहे तो सहन केला. पण त्या अन्यायाचेच आज फलित आहे की आपल्या ज्या मायमावल्या आहेत त्या शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या आहे आणि या पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान देत आहे की आम्ही सुद्धा आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये स्वावलंबनाने आमचं जीवन जगू शकतो. ओके, सो हे सावित्रीमाईचेच पुढच्या काळातले उपकार आहेत की ज्यामुळे आजची स्त्री एक स्वतंत्र स्त्री, सक्षम स्त्री म्हणून दिसते. चला आता उत्तराकडे जाऊ आपण. यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे, तुकाराम तात्या पडवळ, भाऊदाजी लाड आणि कृष्णाजी भालेकर. आपल्याला माहिती आहे दिनबंधू नावाचं वृत्तपत्र होतं आणि कृष्णाजी भालेकर हे ते व्यक्ती होते की ज्यांनी महात्मा फुले यांची पाठराखण केली आणि चिपळूणकरांचे जे हल्ले होत होते त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम अत्यंत धीरोदात्तपणे कृष्णाजी पांडुरंग भालेकर यांनी केलेलं आहे. त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती तुमच्यासाठी इथे आहे. ओके, जी मी तुम्हाला शेअर करतोय. पुढचा चौथा प्रश्न आहे मित्रांनो, हा मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटक आहे. कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश टाकला आहे. ओके, सो याच्यामध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत. हे मालविकाग्निमित्र नावाचं प्राचीन नाटक आहे. म्हणजे नाटक कुणाचं आहे ते पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 2 राजघराणे आहेत की ज्या राजघराण्याच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश टाकलेला आहे. ओके, सो मित्रांनो हे मालविकाग्निमित्र जे आहे, ही मालविका आणि अग्निमित्र हा राजपुत्र आहे आणि मालविका ही त्या राजपुत्राच्या पत्नीची दासी आहे. आणि त्या राजपुत्राचं आणि त्या दासीचा जो प्रेम म्हणजे त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं वर्णन या हिंदुस्थानातले संस्कृतचे अत्यंत ख्यातनाम कवी म्हणजे कालिदास, ज्यांनी 5व्या शतकामध्ये या संपूर्ण प्रेम जे काही हे आहे म्हणजे हे इसवी पूर्वची घटना आहे, परंतु याचं वर्णन कालिदासांनी आपल्या काव्यामध्ये केलेलं. सो मालविकाग्निमित्र हा जे आहे हे कालिदासांनी 5व्या शतकामध्ये लिहिलेलं एक संस्कृत नाटक आहे, ज्यामध्ये शुंग सम्राट जो आहे अग्निमित्र आणि त्याची प्रेमिका म्हणजे मालविका यांचा संदर्भ आहे. आता हा शुंग सम्राट जो आहे अग्निमित्र हा शुंग जे घराणं आहे त्या घराण्याचा संस्थापक म्हणजे पुष्पमित्र शुंग जो आहे त्याचा तो पुत्र आहे. सो या अग्निमित्राची जी पत्नी आहे, सम्राट शुंग अग्निमित्राची पत्नी म्हणजे राणी, त्या राणीची दासी आहे मालविका.
सो मालविका आणि अग्निमित्र या दोघांमध्ये प्रेम असतं. यामध्ये दासीवर प्रेम केल्या जात आहे किंवा दासीच्या पुत्रीवर प्रेम केल्या जात आहे म्हणून घराण्यातनं प्रचंड विरोध त्याला होतो. परंतु नंतर ते कळतं की यांच्यावर जी काही शत्रूकडून झालेल्या हल्ल्यानंतर यांना त्या राजघराणं सोडावं लागलं आणि हे सुद्धा राजघराण्यातलेच वंशज आहेत. ओके, सो याचं जे उत्तर आहे त्याच्याकडे आपण जाऊ आता. ते उत्तर आहे पहिलं, शुंग म्हणजे अग्निमित्र शुंग आणि विदर्भ म्हणजे याज्ञसेन हे जे घराणं आहे यांची ती कन्या आहे जिचं नाव आहे मालविका. सो आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हा जो प्रश्न आहे हा प्राचीनमधला प्रश्न आहे. सो प्राचीनमध्ये अशा प्रश्नांवर फोकस केला जातो आहे की जिथे साहित्य आहे, जिथे काही असे मुद्दे आहेत की जे अत्यंत महत्त्वाचे, प्रभावित करणारे आहेत. असं नाही की प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुग आणि मग त्यात मानवांची उत्क्रांती, हा जो काही बेसिक इतिहास आहे त्यावर फार फोकस नाही आहे. हे तुम्हाला या प्रश्नांच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं मित्रांनो. आता शुंग घराण्याच्या बद्दलची तुम्हाला माहिती इथे आपण ॲडिशनल देतोय जी तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. दुसरा प्रश्न परत प्राचीनमधनं आहे. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? माध्यम व्यापारात विनिमय म्हणजे वस्तूचं आदान प्रदान म्हणा आपण, किंवा एखादी वस्तू देऊन त्याचा मोबदला घेणं म्हणा. ओके, सो याच्यामध्ये जर आपण ऑप्शनकडे गेलो, यामध्ये गण म्हटलंय. गण म्हणजे श्रेणी किंवा वर्ग म्हणू शकतो आपण, वर्गवारिता. श्रेणी पण आहे इकडे. सो हे दोनही असण्याची शक्यता मुळीच नाही आहे. त्यानंतर निष्का आहे, कृष्णान आहे, शतमान आहे. सो ही चांदी आणि सोन्याची असलेली ही नाणी त्या काळात वापरली जात होती. वैदिक काळामध्ये याचे संदर्भ जे आहे ते आढळतात. सो इथे आपण येतोय वैदिक कालखंडातला जो संदर्भ आहे तो ऋग्वेदामध्ये सापडतो, ज्यामध्ये निष्का, ओके, त्यानंतर सोन्याचे अलंकार पण या काळामध्ये होते आणि सातमन आणि कृष्ण यासारख्या सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांचा उल्लेख सुद्धा वैदिक कालखंडामध्ये आढळतो. सो सांगण्याचा उद्देश की पुरातन कालखंडामध्ये अशा बाबी की ज्या रिफॉर्म करणाऱ्या आहेत किंवा मानवी जीवनावर विशेषत्वानं प्रभाव टाकणाऱ्या आहेत त्यावर प्रश्न विचारले जात आहे. असा अभ्यास आपल्याला प्राचीन भागातला जो आहे तो करायचा आहे. कला असेल, संस्कृती असेल, साहित्य असेल, नाटक असेल त्याचं, किंवा त्यांचं प्रेमविवाह असेल. म्हणजे एखादा राजा आपल्या दासीवर प्रेम करतोय, ही त्या काळातली घटना आहे, ही छोटी घटना नाही आहे. आणि त्याचं जे महाकाव्य आहे, म्हणजे आत्ता आपल्याकडचे भारतातले जे साहित्यिक आहेत जे कालिदासांचा उल्लेख शेक्सपियर म्हणून करतात, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, फॉरेनमधली जी काही साहित्यिक मंडळी आहे ना, ही नाव मोठं करून मोठी झाली, पण आपल्याकडची जी काही साहित्यिक मंडळी होती ना ती ॲक्च्युअल मोठी होती. म्हणजे कालिदासांच्या पुढे हा शेक्सपियर काहीच नाही आहे. तुम्ही कालिदासांचे जर, आपल्याकडे संस्कृत विद्यापीठ आहे, संत कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकला आहे, आपण जरूर एकदा तिथं व्हिजिट पण करा आणि ऑनलाईन पण तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. म्हणजे कालिदासांचं जे साहित्य आहे ते एवढं प्रचंड मोठं आहे. म्हणजे प्रेम आणि निरागस प्रेम आणि ह्या सगळ्यांवर एवढं सुंदर त्यांनी रचना लिहिलेल्या आहेत की त्या अद्भुत आहेत. म्हणजे त्या कल्पनेत एवढी प्रतिभा एखाद्या व्यक्तीत राहू शकते, हे अत्यंत म्हणजे काय म्हणू, कल्पनेच्या पलीकडचं आहे. शेक्सपियर त्यापुढे काहीच नाही आहे. चला पुढे जाऊ. सेतू माधवराव पगडी, आता हा प्रश्न बघा जरा. सेतू माधवराव पगडी यांच्या मते, म्हणजे एक व्यक्ती आहे, त्यांचं मत आहे, नाथपंथातील, नाथपंथ आहे, नाथपंथातील, नाथ म्हणजे सुफी जे पंथ होते ना, सुफी पंथ, ओके, या कोणत्या संताने, कोणता संत आहे ज्यांनी शाह रमजान हे नाव धारण केलं होतं, ओके, करून सुफी संत नाथपंथातील, ओके, नाथपंथातील सुफी, नाथपंथातील असे कोण व्यक्ती आहे, सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गुण आहे. थोडं एक करेक्शन करतो, नाथपंथातील व्यक्ती आहेत, नाथपंथातील, मी परत एकदा करेक्शन करतो याला. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील, नाथ म्हणजे नवनाथ, थोडंसं करेक्शन इथे आय होप तुम्ही लक्षात घ्याल तो मुद्दा. कोणत्या संताने, नाथपंथातील कोणते संत आहेत असे ज्यांनी शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत जे होते, सुफी म्हणजे आपल्याकडे गंगा जमुना तहजीबवाले जी विचारधारा आहे की जी जाती धर्म याच्याही पलीकडे हे जे सुरू करण्याचं काम ज्यांनी केलं, ओके,
त्यामध्ये निजामुद्दीन, सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातलं एक गूढ आहे, म्हणजे एक गुपित आहे. ओके, म्हणजे इस्लाम धर्माची सुफी जो काही पंथ होता किंवा जी एक विचारधारा होती ती एवढी पवित्र होती, सर्व धर्म समभाव, सर्व मानवतेचा स्वीकार करणारी होती की एक नाथ संप्रदायातला व्यक्ती त्याचा स्वीकार करतो आणि त्याचा जो प्रचार आणि प्रसार आहे तो करतो. सो हे सुफी जे संत होते ना, ही सुफी जी परंपरा होती, मी जसं म्हटलं की प्रतिष्ठा, जाती, धर्म याच्या पलीकडे जाऊन मानवता आणि प्रेमाचा संदेश देते. सो निजामुद्दीन औलिया पासून ही सुफी परंपरा जी आहे ती भारतात सुरू झाली. आणि अमीर खुसरोबद्दल तुम्हाला माहितीच आहे, कृष्णाचं संगीत असेल किंवा कथ्थक असेल, कथ्थक म्हणजे अर्थात प्रेमच, म्हणजे प्रेम. ओके, सो याची जी रचना पुढे झाली आहे आणि गंगा जमुना तहजीब जपणाऱ्या भारतीय संस्कृतीला एक वेगळं आयाम देण्याचं काम या सुफी परंपरेनं जे आहे ते केलेलं आहे. पुढच्या काळात हे धर्मभेद ह्या सगळ्या गोष्टी त्याही आधीही होत्या, नंतरही डेव्हलप झाल्या, पण असाही आपल्या या देशाचा इतिहास होता. दुसरं एक उदाहरण नामदेवांचं देऊ शकतो आपण. नामदेव जे महाराष्ट्रातले संत आहेत, हे संत पुढे पंजाब, उत्तर भारतामध्ये जातात आणि त्यांच्या ज्या ओव्या आहेत त्यांची रचना तिकडे सुद्धा त्याची गायन केलं जातं. गुरु ग्रंथ साहिबामध्ये संत नामदेवांच्या रचना अभंगांच्या सापडतात. सो हे जाती धर्म याच्या पलीकडे आहे, म्हणजे आपण एखाद्या समाजाकडे धर्म, जाती, वर्ग असं बघतो, परंतु हे जे महापुरुष होते हे त्याच्या किती पलीकडे होते याचा संदर्भ आपल्याला इथे येतोय. उत्तर आपल्याला मिळालं असेल. नाथ संप्रदायाचं जे करेक्शन आहे ते तुम्ही नोट केलं असेल. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जातोय. खालील घटनांचा योग्य क्रमाने मांडणी करा. आता ह्या घटना आहेत, म्हणजे आता मधला जो कालखंड आहे विशेषतः 1905 पासून 1947 पर्यंत, याच्यात अशा अनेक घटना आहेत की ज्या एक वर्षानंतर दुसऱ्या वर्षाला घडलेल्या आहेत. तर त्याचा कालानुक्रम लावणं म्हणजे प्रश्न क्लिष्ट करण्याची ही पद्धत आहे. श्वेतपत्रिका. आता श्वेतपत्रिका कधी निघाली होती? आपल्या देशाला राज्यघटना म्हणजे तुमचा देश जसं देशामध्ये काम झालं की नाही याची पाहणी करण्यानंतर सायमन आले होते, पण सायमनचा विरोध झाला. मग सायमनचा विरोध झाल्यानंतर ब्रिटिशांनी असं म्हटलं, बर्कनहेड त्यावेळेला होते, की तुम्ही आता तुमची स्वतःसाठी राज्यघटना तयार करा. त्यावेळेला नेहरू रिपोर्ट म्हणतो आपण त्याला, नेहरू रिपोर्ट, इथे त्याला अहवाल म्हटलंय. नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून मोतीलाल नेहरू म्हणजे जे पंडित जवाहरलाल नेहरू आहे त्यांचे वडील यांनी त्यांचा नेहरू रिपोर्ट मांडला. परंतु ब्रिटिशांनी याचं रोपटं 1905लाच बंगालच्या फाळणीनं आणि 1906च्या मुस्लिम लीगच्या स्थापनेने रोवून ठेवलेलं होतं. त्या रोपट्याला 1928ला बरोबर फळं आली, ती म्हणजे बॅरिस्टर जिनांच्या माध्यमातून. सो बॅरिस्टर जिनांनी वेगळी चूल मांडली आणि म्हटलं की मला हे नेहरू रिपोर्ट मान्य नाही, हा इंडियन नॅशनल काँग्रेसचा अजेंडा, हिंदूंचा अजेंडा आहे, आमच्या मुस्लिम बांधवांसाठी त्याच्यामध्ये काही नाही. कोण म्हटलं असं? बॅरिस्टर जिना म्हणाले. आणि मग त्याच्यानंतर हा विषय चिघळला. पुढे 1929चं लाहोर अधिवेशन झालं, त्यातूनही काही मार्ग निघाला नाही. आणि मग ब्रिटिशांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स कॉल केली. कुठे? ब्रिटनला. राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषद. सो ही गोलमेज परिषद कधी झाली? 1930, 31, 32ला ही गोलमेज परिषद संपली. ही 32ला संपलेली गोलमेज परिषद, कारण अनेक भारतातले जे काही संघटन होते त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस घ्या, मुस्लिम लीग घ्या, एखाद्या परिषदेला गांधीजी आहेत, बाबासाहेब असे आहेत की तीनही परिषदेला आहेत. ओके, सो कोणी नसेल तर त्याला त्याचा आराखडा किंवा काय घडलं ह्या गोलमेज परिषदांमध्ये, कोणते कायदे मंजूर झाले त्याची एक पत्रिका तयार केली, ज्याला श्वेतपत्रिका असं म्हटलं जायचं. सो ही 1933ला केली मित्रांनो. ओके, त्यानंतर पुणे करार हा त्यातलाच भाग आहे. पुणे करार म्हणजे ज्यावेळेला लॉर्ड आयर्विननी गांधीजींचं मन वळून त्यांना दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला म्हणजे गोलमेज परिषदेला नेलं, परंतु तिथे जातीय निवाड्याचा मुद्दा आला. बाबासाहेबांनी असं म्हटलं की आमचा जो दलित समुदाय आहे, जो अस्पृश्य समुदाय आहे, याला जोपर्यंत प्रतिनिधित्व मिळत नाही, स्वतंत्र मतदारसंघ मिळत नाही, तोपर्यंत या समाजाचा विकास होऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या या विचारधारेला गांधीजींनी विरोध केला आणि पुढे गांधीजी जसे इकडे आल्यानंतर गांधीजींना डिटेन करण्यात आलं, अरेस्ट करण्यात आलं आणि एरवाड्याला म्हणजे पुण्याला ठेवण्यात आलं. आणि मग तिथे गांधीजींनी उपोषण सुरू केलं. सो पंडित मदन मोहन मालवीय आणि गांधीजी पंडित मदन मोहन मालवीयनं
मालवीय हे गांधीजींच्या वतीनं आणि बाबासाहेब यांच्यामध्ये समेट घातली, तो आहे 1932चा कायदा, 1932चा पुणे करार म्हणा, एरवडा कायदा म्हणा, ओके, एरवडा करार म्हणा, ओके. चला, त्यानंतर नेहरू अहवाल म्हणजे नेहरू रिपोर्ट 1928 पाहिला आपण आत्ता, मोतीलाल नेहरू त्यांच्याबद्दल बोललो. आणि हे 10 आहे म्हणजे 1930च्या दरम्यानचा आहे, ओके. सो अशा पद्धतीने हा झाला कालानुक्रम. आता इथे पहिलं काय झालं 1, दुसरं 30 म्हणजे धारासना, ओके, 2, त्यानंतर 32 पुणे करार 3 आणि हे 4 म्हणजे 3, 4, 2, 1, 3, 4, 2, 1. सो हे 3 नंबरचं उत्तर इथे आहे. सो आता ह्या इसवी सन लक्षात राहत नाही मित्रांनो, तुम्हाला घटनाक्रम लक्षात ठेवावा लागेल. सो घटनाक्रम लक्षात राहिला की इसवी सन ऑटोमॅटिक लक्षात राहतात. बऱ्याचदा इतिहासामध्ये आपण इसवी सन सनावळ्या पाठ करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मग विस्मरण जे आहे ते होतं. सो आपल्याला माझी याबद्दल रिक्वेस्ट असेल की तुम्ही घटनाक्रम ध्यानात ठेवा, कशामुळं काय घडलं, की मग बरोबर त्या घटनेचा क्रम जो आहे तो लक्षामध्ये राहतो. सो याच्याबद्दलही तुम्हाला माहितीसाठी डिटेल इथे देऊन ठेवलेत. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय बघा, पुढील वाक्ये यांच्याविषयी आहेत, ओके. आता हे तुम्हाला लक्षात येत आहे म्हणजे आता जे घटक कशातले आहेत हे सांगण्याची गरज नाही. हा आधुनिक भारतातला घटक आहे 1930, 31, 32च्या संदर्भातला, म्हणून मी ते काही नमूद केलं नाही. आता पुढे जातोय. पुढील वाक्ये फिलिंग द ब्लँक यांच्याविषयी आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता असे अनेक लोक आहेत, महात्मा फुले आहेत, अनेक आहेत, त्यामुळे पहिल्या मुद्द्यातून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल अशी स्थिती नाही आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तकं लिहिली आहेत. इथे पण आपल्याला अनेक ऑप्शन आहेत. त्यानंतर आहे गणित आणि शास्त्रावर ज्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिलं. आता इथे क्लिअर झालं. आणि हे व्यक्ती आहे बाळशास्त्री जांभेकर, ज्याला दर्पणकार, ज्यांना दर्पणकार असंही आपण म्हणतो, बरोबर आहे, ठीक आहे. चला, केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. चरित्र म्हणजे जे दुसऱ्यांच्या चरित्राबद्दल लिहिलं जातं है ना, जसं बाबासाहेबांचं चरित्र धनंजय कीरांनी लिहिलं आहे ना, त्याला चरित्र असं म्हणायचं, चरित्र लेखन. सो याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर हे उत्तर आहे, ओके, ज्यांच्याबद्दलचं हे वर्णन आहे. चला, सो बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला अभ्यासायची म्हणजे समाज सुधारणा चळवळीमध्ये जे काही समाजसुधारक आहे त्यांच्या कार्याबद्दलची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. सो इथे हे शून्यलब्धी हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाच्या प्राचीन इतिहास सारग्रंथ आणि ज्ञानेश्वरीचे पाठभेदासहित संपादन हा तो मुद्दा होता ज्यावर तो प्रश्न होता. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रम लावा. आता पुणे सार्वजनिक सभा आहे, ह्या पण ऑर्गनायझेशन आहेत सगळ्या, याचे प्रत्येकाचे ऑब्जेक्टिव्ज आहेत, ओके. आणि हा मुख्यतः म्हणजे आपला देश 1857ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातनं मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा जो पर्पज होता तो संपल्यानंतर ब्रिटिश जे एम्पायर किंवा साम्राज्य होतं त्यांनीच ईस्ट इंडिया कंपनीला हटवून टाकलं आणि भारतीय लोकांचा रोष जो 1857च्या उठावामुळे होता तो शांत करण्याचा केलेला एक प्रयत्न होता, डाव होता, ओके. सो हे संपल्यानंतर 1858ला आपल्या देशामध्ये ब्रिटनच्या राणीनं जाहीरनामा घोषित केला आणि ब्रिटिश साम्राज्य आपल्या देशामध्ये प्रस्थापित झालं. जो गव्हर्नर जनरल कॅनिंग होता तो व्हॉइसरॉय झाला, ओके. आणि ब्रिटनची राणी या देशाची सम्राज्ञी बनली. तिथली जी काही शासन पद्धती होती ती आपल्या देशामध्ये लागू झाली. आता इथून आपल्याकडे विद्यापीठ स्थापन झाली आहे, आपल्याकडे IPC आलं आहे, आपल्याकडे CRPC आलं आहे. म्हणजे एकूणच आधुनिक शिक्षणाचं जे काही काम अगोदर मिशनरी यांच्या त्यांच्या माध्यमातून चॅरिटेबल लेवलवर चाललं होतं, आता ते शासनाच्या अजेंड्यावर आलं आणि याची फळं पुढे मिळाली. आपण जाती, पंथ, धर्म, राजा, महाराज, नवाब, खासदार या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार करायला लागलो. देश, राष्ट्र म्हणून विचार करायला लागलो. आणि 1885ला तुम्हाला माहितीच आहे की अशा अनेक ऑर्गनायझेशन्स तयार झाल्या. त्यात मग ICS ऑफिसर असतात, ॲलन ॲक्टिऑन ह्यूम, हेनरी कॉटन, आणि हे लॉर्ड डफरिनना समजून सांगतात की एवढ्या सगळ्या संघटनांसोबत मीटिंग केल्यापेक्षा, त्यांचे म्हणणे ऐकल्यापेक्षा एकच नॅशनल लेवलचं संघटन आपण त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे ते पुढे नावारूपाला आलं. त्याच्यासाठी अर्थात हिंदुस्थानाचे शिरस्त नेते त्या काळातले दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी या सगळ्यांनी
प्रयत्न जे आहे ते केलेले आहे. सो आता या 1885च्या अगोदर ज्या ऑर्गनायझेशन स्थापन झाल्या त्या आहेत पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885चं आहे, कारण 1885चं जे काय अधिवेशन झालं होतं ना, त्या अधिवेशनाच्या आयोजनाचं काम बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननी केलं होतं. एवढं क्लिअर झालं. मद्रास महाजन सभा 1884च्या दरम्यान आहे, म्हणजे मद्रास भागामध्ये स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य मिळावं या दृष्टिकोनातनं एक मोमेंट उभी करण्यात आलेली होती. हे 1884चं आहे. इंडियन असोसिएशन हे सगळ्यात अगोदरचं, म्हणजे 1870-74च्या 70-71-72 ते 74च्या दरम्यानचं हे आहे. ओके. आणि त्यानंतर मग पुणे सार्वजनिक सभा हे 1870च्या दरम्यान आहे. पुण्यामध्ये असलेल्या लोकांच्या एकूण सार्वजनिक विकास असेल किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू केलेलं हे ऑर्गनायझेशन आहे. सार्वजनिक काका ज्यांना आपण म्हणतो त्यांनी केलेलं. सो हे इथे इसवी सन दिलेले आहेत. ओके. हे पुणे 70, हे 76 असोसिएशन, त्यानंतर मद्रास सभा, त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे. म्हणजे 2 नंबरचं जे आहे ड क ब हे याचं उत्तर आहे. सो आता उत्तर तर समजलं, पण आता इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की 1885ची राष्ट्रीय सभेची स्थापना ही अचानक झाली नाही. त्याच्या अगोदर ज्या ऑर्गनायझेशन होत्या त्या ऑर्गनायझेशननी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्याही बद्दलची माहिती आता आपल्याला घ्यावी लागणार आहे. नाही तर आपण 1858चा राणीचा जाहीरनामा वाचला, व्हाईसरॉयचे रिफॉर्म्स बघितले की डायरेक्ट 1885वर जात होतो. तसं न करता त्या दरम्यान ज्या ऑर्गनायझेशन झाल्यात त्यासुद्धा आपल्याला वाचणं अभ्यासणं आवश्यक आहे मित्रांनो. सो पुणे सार्वजनिक सभा, ओके. त्यानंतर इंडियन नॅशनल असोसिएशन जे पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्येच सहभागी झालं, हे 1876चं. मद्रास महाजन बघा 1884 आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. 1885च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात सुद्धा यांचा सहभाग होता. आता हे सगळे संघटनांचा कालानुक्रम आहे जो तुमच्या अभ्यासासाठी. बंगाल भाषा प्रकाशिका सभा 1836 पासून ही जी सुरुवात आहे ती झाली आहे आणि मग पुढे 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. हा एक चार्ट, याचे संस्थापक व्यक्ती, स्थळ, स्थापना वर्ष तुमच्या अभ्यासापुढे असले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला वारंवार त्याच्याकडे आपण ज्या वेळेला वाचतो, लक्ष देतो, तेव्हा ह्या घटना लक्षात राहतात. मित्रांनो, हिस्ट्री हा असा विषय आहे की त्याच्याकडे आपण थोडं दुर्लक्ष करतो. मुळात हा विषय स्टॅटिक आहे, याच्यात फार बदल होत नाही, याच्यामध्ये करंट नाही आहे. याला फक्त चांगलं जर लक्षात ठेवलं ना तर 15पैकी 13+ मार्क तुम्हाला हा विषय देऊ शकतो. त्यामुळे या विषयाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पुढे हे सेशन असे तुम्ही कंटिन्यू करा. याची सिरीज आपण चालू, त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिकची सिरीज आपण चालू. पुढचा 10वा प्रश्न बघू मित्रांनो. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आलेला आहे? साबरमती करार. ओके. साबरमती करार हा बऱ्याचदा आपण वाचला नाही. साबरमती आश्रम, साबरमतीतून दांडीला मार्च निघाला. मुळात ही घटना 1920ला जे असहकार आंदोलन झालं, जे पुढे चौरी चौरा येथे हिंसक घटना घडते आणि गांधीजी व्यथित होतात, कारण गांधीजींना माहिती असतं की या ब्रिटिशांच्या विरोधात हिंसेच्या माध्यमातून आपण जिंकूच शकत नाही आणि त्याचं साम्राज्य एवढं मोठं आहे. आपण जर हिंसेवर उतरलो तर हे 1857 सारखी पुन्हा स्थिती करतील आपल्या लोकांची. आणि म्हणून 5 फेब्रुवारी 1922ला जी चौरीची घटना घडली, त्या घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन मागं घेतलं. परंतु तात्कालीन जे तरुण नेतृत्व होतं, चित्तरंजन दास होते, CR दास असतील, मोतीलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, यांना हा निर्णय मात्र पटला नाही आणि इथून स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. मग स्वराज्य पक्षाची, आता गांधींनी असहकार आंदोलन मागं घेतल्यानंतर गांधींना डिटेन करण्यात आलं आणि मग स्वराज्य पक्षाने ज्या वेळेला कायदेमंडळात जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला वाटाघाटी करण्याच्या संदर्भानं हा जो काही करार आहे, ज्या कराराच्या संदर्भानं जी जबाबदारी आहे ती मोतीलाल नेहरू आणि जयकर यांचा उल्लेख अभ्यासामध्ये मिळाला नाही, परंतु मोतीलाल नेहरू यातले आहेत. ओके. CR दास, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांचा उल्लेख येतो. 1923चा स्वराज्य पक्ष. ओके. पुढे हा स्वराज्य पक्ष परत 1925ला म्हणजे सायमनच्या दरम्यान पुन्हा राष्ट्रीय सभेमध्ये विलीन झाला होता. सो साबरमती कराराच्या संदर्भामध्ये हे झालं उत्तर आणि त्याचं तुमच्यासाठी हे एक्सप्लेनेशन. चला, चौथं उत्तर. आता पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न 1934मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? ही एक अशी संघटना होती, शेतकरी संघटना,
जी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत होती. हा एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे आणि याचा उत्तर जे आहे ते केरळ आहे. सो यातून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की देशातल्या ज्या शेतकरी संघटना आहे, शेतकरी संघटना त्या काळात होत्या ना, त्या शेतकरी संघटनांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्याला इतिहास म्हटलं की युद्ध, लढाया, गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय एवढंच नाही, तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की सामान्य व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करणारे घटक. आणि म्हणून त्यात शेतकरी संघटना असतील, त्यात उठाव असतील, त्यात समाज सुधारणा असेल, त्यात प्रबोधन असेल, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. हे पेपर ॲनालिसिस केल्यावर आपल्याला जजमेंट येतं. पुढे आपण जातोय. सो 3 उत्तर आहे याचं केरळ. ओके, चला आता पुढचा प्रश्न दांडी यात्रेच्या संदर्भामध्ये आहे. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला? ओके, असा कोणी केला? तर याच्यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू हे उत्तर आहे. ओके, तो इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. असाच एक उल्लेख सुभाषचंद्र बोस यांनी केला आहे की नेपोलियन बोनापार्ट जेव्हा विजयी होतो आणि त्याचा मार्च निघतो, तर त्याचा संदर्भ दांडी यात्रेशी सुभाषबाबू जे आहे, सुभाषचंद्र बोस हे करतात. सो असेही मुद्दे येतात. म्हणजे एखादं दांडी मार्च आहे, तो दांडी मार्च सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधला एक सगळ्यात मोठं हत्यार होतं. म्हणजे तुम्ही बघा, असहकार आंदोलन असेल किंवा खिलाफत चळवळ असेल, म्हणजे हिंदू आणि मुसलमानांना एक करण्याचं काम गांधीजींच्या माध्यमातून झालेला तो सगळ्यात मोठा प्रयत्न होता. असहकारमध्ये काय होतं? चरखा. बघायला गेलं तर एक छोटंसं लाकडी साहित्य आहे, परंतु ब्रिटिशांची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा सगळ्यात मोठा प्रहार होता. तो जबरदस्त प्रहार की सगळे जर स्वदेशी वस्त्रांचा वापर करतील तर यांचे जे काही विदेशी वस्त्र आहे कोणी विकत घेणार नाही आणि त्यांची अर्थव्यवस्था अडचणीमध्ये येईल. तिकडे पुढे 1930ला गांधीजी मिठाचं हातामध्ये घेतात. म्हणजे मीठ का? तर मीठ आमच्याच मातृभूमीतलं आहे, इथल्या समुद्रकिनाऱ्यावरचं आहे, इथली मिठागरं आहे, तर यावर टॅक्स तुम्ही का लावता आणि एवढा का लावता जे जीवनावश्यक आहे. सो पुढे गांधीजी एवढ्या लोकांसह म्हणजे 79 स्वयंसेवकांसह निघालेल्या सत्याग्रहींसोबत पुढे लाखोचा समुदाय एकत्र येतो आणि मग त्याबद्दल गांधीजींबद्दल बोललं जातं. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. म्हणजे साध्या साध्या गोष्टी परंतु माणसाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या वस्तू. ओके, याला गांधीजींनी सत्याग्रहाचं अस्त्र बनवलं आणि अहिंसा सत्याग्रह जे काही ग्रीक फिलॉसॉफर थोरोची फिलॉसॉफी जी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींनी शिकलेली होती ती तर सोबतीला होतीच. सो गांधीजींच्या ह्या सत्याग्रहाच्या अनोख्या प्रयोगाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की करमचंद ते महात्मा होण्याचा जो गांधीजींचा प्रवास आहे त्याच्या मागे किती रिसर्च, किती अभ्यास महात्मा गांधीजींचा आहे. सो पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील यांनी केलेला हा उल्लेख आहे. म्हणजे तुम्ही दांडी यात्रा वाचल्यानंतर खाली कोणी याला काय म्हटलं हे सुद्धा आपल्याला आता वाचायचं आहे. चला, सो महात्मा गांधीजींची दांडी यात्रा, सविनय कायदेभंग याच्याबद्दलचे डिटेल्स हे सरोजिनी नायडू आहेत. ओके, गांधीजींची महाराष्ट्रात पण सविनय कायदेभंगाच्या कुठे झाल्या. ओके, सो ड्राईव्ह टू दांडी. चला, याबद्दलची माहिती मग तुम्हाला डिटेल घेता येईल. पुढे प्रश्न आहे, खालील विधाने कोणासंदर्भात आहे? धर्माची राजकारणापासून फारकत केली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे व विधवा विवाहास उत्तेजन दिले, सामाजिक कायद्याबद्दल अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. आता याच्यामध्ये मोगल सम्राट आहेत. आता बाबर जर म्हटलं तर बाबरने अशा धार्मिक सहिष्णुतेचं काही काम केलेलं आपल्याला आठवत नाही. हुमायूनला तर फार काही इथे करताच आलं नाही कारण त्याच्यावर आक्रमणं झाली, त्यांना निघून पण जावं लागलं. औरंगजेब तर धर्मसहिष्णू नव्हता, कट्टर धर्माच्या संदर्भातले त्याचे विचार होते. तर उरतं कोण? अकबर. आणि अकबरही अगोदर मुस्लिम धर्माचा कट्टर समर्थक होता, पण ज्यावेळेला जोधाबाईंचा त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश होतो आणि तिथून मग अकबरांचं जे धोरण आहे ते धर्मसहिष्णू बनायला लागतं. जे जिजियासारखे कर असतात ते हटवले जातात, प्रार्थना मंदिरांच्या भेटीचे यात्रेचे जे कर असतात ते हटवले जातात. त्यानंतर दिने इलाही नावाचा म्हणजे हिंदू नाही मुस्लिम नाही तर एक सगळ्यांचा कॉमन धर्म असाही पुढे
अकबर काढतात, पण त्याला फार काही समर्थन पुढच्या काळामध्ये मिळत नाही. हे 50 वर्ष अकबराने साम्राज्य केलं. ओके, पण अकबराचा खरा जो जीवनाचा कायापालट झाला तो जोधाबाई यांच्या एंट्रीनंतर. सो अकबरांच्या बद्दलची माहिती तुमच्या माहितीसाठी. सो हा मध्ययुगीन कालखंडातला प्रश्न आहे. ओके, सो हे तुमच्या माहितीसाठी. आता पुढे जातोय आपण. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला होता कारण. तुम्हाला सांगतो, आदिवासी बांधव आजही मातीशी प्रामाणिक असलेला या देशातला सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोण असेल तर तो आदिवासी बांधव आहे. आणि तोच खरा इथला मालक आहे, तोच खरा इथला मी म्हणेल आधी असलेला माणूस आहे. आदिवासी जो होता, अगोदर ज्याचा इथे निवास होता तो म्हणजे आदिवासी. ओके, आणि आजही ही माणसं एवढी समाधानी आहेत. शेतात जातील, त्यात निसर्गातनं थोडं काहीतरी घेतील आणि तेवढंच, कुठला स्वार्थ नाही, कोणाचं ओरबडणं नाही, त्यांना भौतिक सुखसुविधांशी पण काही घेणं देणं नाही. कधी तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही अवश्य गडचिरोलीला जा. चला, आणि आपल्या मातीसाठी मग भगवान बिरसा मुंडा असतील, असे अनेक आदिवासी बांधव आहे की ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं या आंदोलनांसाठी. चला, 1870 उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागात भिल्लांना प्रेरणा मिळाली. बरोबर आहे. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक, काजीसिंग नाईक या उठावात सहभागी झाले होते. बरोबर आहे. काझीसिंग त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजाना व पोस्ट जाळले होते. बरोबर आहे. वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे. ओके, सो इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की 1857चा उठाव, मग त्याच्यामध्ये आपण प्रमुखच करतो झाशी राणी, बिहारचे कुंवर सिंह, मग तात्या, नाही बाकीच्यांचं पण करायचं आहे. म्हणजे इकडे पण प्रश्न येणार. आता हे लक्षात ठेवा, 1857चा उठाव. सो 4 वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आणि भिल्लांच्या उठावाबद्दल स्पष्टीकरण. सो हे 1857च्या उठावातील महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी समाजित झालेले नेते. कोल्हापुरात कोण? रामजी शिरसाट. खानदेशात भीमा नाईक. मग महाराष्ट्रावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आता मुंबईला गुलमार डुबे, नाशिकला भगवंतराव निळकंठराव, त्यानंतर साताऱ्याला रंगो बापूजी. पुढे जाऊ आपण आता. 15वा प्रश्न या पेपरमधला. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले आहे? सो अनेक वेळा हा प्रश्न जो आहे तो विचारला गेला. ओके, मला याचं उत्तर तर तुम्हाला सांगण्याची सुद्धा गरज नाही. ॲनी बेझंट, एक मिनिट. हां, सो न्यू इंडिया. ओके, चला, कोणत्या वृत्तपत्रातून? सो आधुनिक भारत. आधुनिक भारत म्हणजे काय? आधुनिक शिक्षण वृत्तपत्र, यावर प्रश्न येणार, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. सो न्यू इंडिया. ठीक आहे, ॲनी बेझंट यांच्याबद्दलची डिटेल माहिती. सो हे प्रश्न आणि 15 प्रश्न आणि त्याच्या उत्तरांची असलेली सूची तुम्हाला अभ्यासासाठी. ओके, आणि आता इथे आपल्याला याचं ॲनालिसिस तुम्ही अभ्यास करताना हे लक्षात घ्यायचं आहे की 1857चे उठाव ते 1885 या कालखंडाला महत्त्व दिलं आहे. आधुनिक भारताकडे वाटचाल म्हणजे आधुनिक भारत जो आहे, शिक्षण असेल, वृत्तपत्र असेल, त्यावर प्रश्न आहे. संघटनांवर प्रश्न आहे. शेतकरी संघटना, आदिवासी बांधवांच्या संघटना, कामगारांच्या संघटना, त्याला 3 प्रश्न आहे. म्हणजे मानवी संघटनाला महत्त्व आहे. प्रबोधन चळवळी, समाज सुधारक, स्त्री सुधारणा असेल, स्त्री सबलीकरण असेल, त्याला 3 प्रश्न आहे. गांधी युगातील वेगवेगळ्या चळवळी असेल, मग गोलमेज परिषदा असतील, सविनय कायदेभंग असेल, असहकार मुवमेंट असेल, या चळवळीवर आणि त्याच्याशी संबंधित जे काही घटक आहेत त्यावर प्रश्न आहे. मध्ययुगीन कालखंडात मोगल साम्राज्यावर प्रश्न विचारले, पण कशावर विचारले? ज्यामध्ये धर्मसहिष्णुतेचे मुद्दे आहेत. ओके, असे प्रश्न विचारले. आणि शुंग घराण्यावर म्हणजे एक स्त्री समानता यावर प्रश्न येतो. प्रेमविवाह जो त्यांचा होतो. आणि वैदिक काळामध्ये जे काही नाणं म्हणजे फायनान्शियल जे रिफॉर्म्स किंवा त्या काळातल्या चलनाच्या वस्तू होत्या विनिमयाच्या, त्यावर प्रश्न विचारले. म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये काय फोकस करायचं आहे त्याचंही जजमेंट तुम्हाला इथे आलं असेल. ओके मित्रांनो, आता आपण सगळेजण तयारी करत असाल. या तयारीमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की एखादा विषय तुमचा व्यवस्थित नाही आहे तर त्यासाठी आपल्याकडे सब्जेक्ट वाईज पण बॅच आहे किंवा कॉम्प्रिहेन्सिव्हसुद्धा याची बॅच आपली 8 जानेवारी 2024 पासून चालू होत आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणजे तुमचा एखादा विषय असेल की जो नीट तयार नाही आहे, सो ही आपली टीम आकार आहे जी आपल्याला यामध्ये मार्गदर्शन करेल. डेली 2-2 लेक्चर आहे. सो महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा प्री फोकस बॅच, त्यानंतर ज्यांचा अभ्यास झाला आहे, ज्यांनी आधीपासूनच अभ्यास सुरू केला होता, त्यांच्यासाठी 7 जानेवारीपासून टेस्ट सिरीज चालू होत आहे.
कंबाईनची पण आपली प्री फोकस बॅच 8 तारखेपासून चालू होत आहे. ज्यांचा अभ्यास झाला आहे ते कंबाईनची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. याशिवाय इतर मागास बहुजन कल्याण विभागाची ऑनलाईन बॅच चालू होत आहे. समाज कल्याण आयुक्त आणि समाज कल्याण अधिकारी त्याची बॅच चालू होत आहे. समाज सोशल वेलफेअर स्टडीजची ऑनलाईन स्पेशल बॅच जे समाज कल्याण अध्ययनाची त्याचीही बॅच आपली चालू होत आहे. या संदर्भात कुठलेही डिटेल्स आपल्याला घ्यायचे असेल तर हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहे, ही संस्थेची वेबसाईट आहे आणि आपल्याला या सगळ्या प्रोसेससाठी अपडेट राहण्यासाठी हे टेलिग्राम चॅनल आहे जे तुम्ही जॉईन करू शकता. आता ही PPT पण या टेलिग्राम चॅनलला टाकली जाईल. सो आपण असे लेक्चर्स आपल्याला आणि आपल्या मित्रांना माहिती व्हावे त्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. लेक्चर आवडलं तर आठवणीनं लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स अवश्य द्या. मित्रांनो, लेक्चर कसं वाटलं तुम्हाला त्याबद्दल जे प्रामाणिक मत आहे तुमचं ते नक्की कळवा. ओके, सो तुमच्या कमेंट्स आम्ही आकार फाउंडेशन टीम ऑफलाईनमध्येच काम करत होतो परंतु आत्ता गरज लक्षात घेऊन ऑनलाईनला आलो आहे. सो ज्या तुमच्या प्रामाणिक कमेंट आहेत जेही तुम्हाला वाटतंय लेक्चर कसं वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. सो थँक्यू सो मच. पुढच्या लेक्चरमध्ये यानंतर PYQ सेशन्स, इम्पॉर्टंट टॉपिकचे सेशन आणि लेक्चर सिरीजमध्ये भेट होईल. मला जॉईन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. जास्त वेळ चाललं का?